नमस्कार मित्रांनो. नुकताच कॉमनवेल्थ गेम्स 2026 ग्लासगो स्कॉटलंड येथे पार पडल्या. या घडामोडी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहे, कारण या सत्रात क्रीडा घडामोडी यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि क्रीडा घडामोडी या एमपीएससी जेवढ्या परीक्षा कंडक्ट करते त्यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा टॉपिक आहे. यामध्ये जोड्या लावा किंवा सदर खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे आणि आपल्याला म्हणजे किती पदके भेटली या स्वरूपात आपल्याला प्रश्न दिसतात. त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये कॉमनवेल्थ गेम 2026 मध्ये आपल्याला सर्व माहिती बघायची आहे, ती आपण एक एक करून सगळी बघू. तर कॉमनवेल्थ गेम 2026 हे 23 जुलै 2026 ते 2 ऑगस्ट 2026 पर्यंत पार पडले. म्हणजे आज यजमान शहर जर बघितलं आपण याचा, तर ग्लासगो स्कॉटलँड येथेच पार पडले. तुम्हाला जर मल्टीलायनर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये विचारू शकतात की ग्लासगो स्कॉटलँड याची तारीख, त्याची आवृत्ती किती होती, तरी 23वी आवृत्ती होती. हेही लक्षात ठेवायचे, कितवी? 23वी. याचे सहभागी राष्ट्र किती, तर 74 कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन मध्ये देश, जे कॉमनवेल्थ मध्ये 74 देश आहे, हे याच्यामध्ये सहभागी झाले होते. आणि एकूण क्रीडा प्रकार जर आपण बघितले तर 10. किती क्रीडा प्रकार होते? 10. क्रीडा प्रकार कमी करण्यात आले मित्रांनो. आर्थिक आणि व्यवस्थापन संबंधी कारणांमुळे या आवृत्तीत खेळांची संख्या कमी करून केवळ 10 मुख्य खेळ ठेवण्यात आलेले आहे. आता भारतामध्ये कधी पार पडली, तर भारतामध्ये 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम दिल्लीला पार पडले होते. हेही आपल्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर यामध्ये भारताची काय कामगिरी आहे? भारताने पदक तालिकेत 4था क्रमांक मिळवलेला आहे. भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य, 9 कांस्य आणि एकूण 39 पदक पटकावलेली आपल्याला दिसतात. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? 13. आता बघा, गट ब मुख्य 2025 ला असाच प्रश्न विचारला होता की आपली पदक संख्या काय होती, तर 13, 17, 9 आणि टोटल मध्ये किती? 39. 13 सुवर्ण, हे लक्षात ठेवा, 13 सुवर्ण, 17 रौप्य, 9 कांस्य आणि टोटल पदक किती, तर टोटल पदक 39. मग भारताची जर पाहिली तर भारताची रँकिंग आपल्याला 4 नंबर दिसते. भारत कोणत्या क्रमांकावर आहे? 4 नंबर क्रमांकावर भारताचे आपण आताच पाहिलं 13, 17, 9 आणि 39 ही भारताची रँकिंग होती. तर 1 नंबर कोण होतं मित्रांनो? 1 नंबर ऑस्ट्रेलिया हा देश आपल्याला दिसतो. हेही आपल्याला मल्टी लाईनर जर क्वेश्चन आला किंवा वन लाईनर जरी आला तरी कॉमनवेल्थ 2026 मध्ये कोणत्या देशाने सर्वात जास्त पदके पटकावली, तर ऑस्ट्रेलिया त्याच्यामध्ये 1 नंबर दिसतो. ऑस्ट्रेलियाने 68 पदके पटकावलेली दिसतात. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा आणि इंडिया. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा आणि इंडिया. 5 नंबरला स्कॉटलँड आपल्याला दिसतो. तर पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? भारताचा क्रमांक आहे 4था. तर भारताची कामगिरी बघू आपण. कॉमनवेल्थ गेम 2026 मध्ये आपल्याला सर्वात जास्त सुवर्ण पदक बॉक्सिंग मध्ये दिसतात. तर बॉक्सिंग मध्ये आता यावरती कसा प्रश्न विचारला जाईल, जर मल्टीलाईन क्वेश्चन आला तर बॉक्सिंग मध्ये आपल्याला सर्वात जास्त पदके, ठीक आहे. आणि जर जोड्या लावामध्ये आला तर प्रीती पवार, साक्षी चौधरी अशी नावं, आणि इकडे त्यांचे खेळाशी म्हणजे ते खेळलेले खेळ असतात. तर मग आपल्याला जोड्या लावताना ते कोणत्या खेळाशी संबंधित जो खेळाडू हे माहित पाहिजे. त्यासाठी आपल्याला फोटो वगैरे सगळं दिलेलं आहे ही पीपीटी, त्यामुळे तुमच्यासाठी गरजेची ठरेल. तर प्रीती पवार बॉक्सिंगचे बघू आपण. 7 आहे आपल्याला बॉक्सिंग मध्ये, 7. त्याच्यामध्ये प्रीती पवार बॉक्सिंग, साक्षी चौधरी, जॅस्मिन लंबोरिया, प्रिया गंगास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पांघाल या 7 जणांना बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक मिळालेले आहे. आपले मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंग मध्ये मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावलेले आहे. आता पॅरा ऍथलेटिक्स मध्ये शर्मिला धनखड, दिलीप गावित हे महाराष्ट्राचे मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातले दिलीप गावित हे महाराष्ट्राची शान आहे. त्यानंतर सोमन राणा हे पॅरा ऍथलेटिक्स मध्ये. तर जुडो मध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी पदके पटकावलेली आहेत. आता आपल्यासाठी सुवर्ण पदक जास्त महत्वाचे आहे, कारण जास्तीत जास्त प्रश्न हे सुवर्ण पदकावरच असतात. तर 7 सुवर्ण पदके हे बॉक्सिंग मध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर वेटलिफ्टिंग मध्ये मीराबाई चानू, पॅरा ऍथलेटिक्स मध्ये 3 आणि जुडो मध्ये 2. त्यामुळं हे खेळाडू आणि ते खेळत असलेले खेळ हे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहे. तर पुढचे बघू आपण. आता सुवर्ण बघितले, आता बघू आपण रौप्य. तर भारताने एकूण 17 रौप्य पदक पटकावलेले आहेत. आता तुम्हाला रौप्य सगळेच लक्षात ठेवायचे आहे का? तर नाही, रौप्य सगळेच लक्षात ठेवू नका, कारण खूप सारे गेम्स आपल्याला लक्षात ठेवायचं असतं.
एवढं लक्षात ठेवणं म्हणजे पॉसिबल नाहीये. त्यामुळे सुवर्ण आधी लक्षात ठेवा. भारताने टोटल किती पटके पदकावली भारताने टोटल किती मेडल्स पटकावली हे लक्षात ठेवा आणि भारताची रँकिंग लक्षात ठेवा. तर आता आपण बघू भारताचे 17 रौप्य पदक. त्यामध्ये तुम्हाला नीरज चोप्रा लक्षात ठेवायचा आहे. नीरज चोप्रा ऍथलेटिक्स मध्ये नीरज चोप्रा असेल, मुरली श्रीशंकर, प्रवीण चित्रबैल, सर्वेश अनिल कुशारे हे महाराष्ट्राचे. पुरुष उंच उडी मधले सर्वेश नाशिक जिल्ह्यातले दोन आहे मित्रांनो, गावित आणि सर्वेश. गुलबीर सिंग असेल, ऋषिकांत सिंग, मुंतू पंडे राजा, ज्ञानेश्वरी यादव, वल्लुरी अजय बाबू, हरजिंदर कौर आणि लवप्रीत सिंग हे वेटलिफ्टिंग मध्ये आपल्याला एक सुवर्ण भेटलेले आहे मीराबाई चानू यांच्या रूपात. त्यानंतर बॉक्सिंग मध्ये लवलीना बोर्गोहेन, नरेंद्र बेरवाल आणि जादूमनी सिंग हे बॉक्सिंग मध्ये. जुडो मध्ये यामिनी मौर्या आणि पॅरा ऍथलेटिक्स मध्ये मोहम्मद बसील आणि शुभम जयाल. तर हे 17 रौप्य पदक यांनी पटकावलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे एकदा वाचून घ्या. पण सुवर्ण पदक लक्षात ठेवा, हे एकदा दोनदा हे वाचून घ्या. जरी जोड्या लावाल तर तुम्हाला तिथे क्लिक होणार आहे. आता आपण बघणार आहे भारताचे कांस्य पदक विजेते. भारताने कॉमनवेल्थ गेम 2026 मध्ये एकूण 9 कांस्य पदक पटकावली. 9. यामध्ये यशवीर सिंह, सेल्वा प्रभू थिरुमारन, गुलवीर सिंह, तेजस्विन शंकर, सीमा कालीरामना, बिंदिया राणी, झंडू कुमार, शिल्पा शायला आणि उन्नती शर्मा यांनी जुडोमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आपल्याला दिसतं. तर भारताचे हे 9 कांस्य पदक विजेते तुम्हाला लक्षात ठेवायचे. यामध्ये विजेता म्हणजे खेळाडू आणि त्याने खेळलेला खेळ हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण जोड्या लावायला याच्यावरती प्रश्न आपल्याला दिसतात. महाराष्ट्राने काय कामगिरी केली, तर ग्लासगो गेम 2026 मध्ये महाराष्ट्राचा अभिमान म्हणून नाशिक जिल्ह्यातले 2 हिरे चमकलेले. त्यामध्ये दिलीप गावित यांनी पॅरा ऍथलेटिक्स प्रकारातील पुरुषांच्या 100 मीटर T47 धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले. तर यावरती आपल्याला नक्की प्रश्न येऊ शकतो दिलीप गावित यांच्यावर. कुठले ते नाशिकचे पॅरा ऍथलेटिक्स 100 मीटर आणि सुवर्ण पदक हे लक्षातच ठेवायचे. त्यानंतर सर्वेश कुशारे हे पण नाशिकचे रौप्य पदक पुरुषांच्या उंच उडीमध्ये त्यांनी मिळवलेलं आहे. तर आपण सर्व ग्लासगो गेम बद्दल यामध्ये माहिती मिळवलेली आहे. तर ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप गरजेची ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा पहा. ही सगळी पीपीटी आणि डाटा मी आपल्या मयूरपंख अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती शेअर करतो. ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.